मंडळी, आज आपण एक पारंपरिक पेय बघणार आहोत. एकदम थंडगार, कडकडीत उन्हामध्ये छान असं शीतलता देणारं पेय, जे शरीराला सुद्धा पौष्टिक आहे. याला म्हणतात पियुष. हे पेय विशेषतः गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये जास्त करून फेमस आहे. त्यासाठी सिंपल इन्ग्रीडियंट्स लागतात. इथे मी फ्लेवर्ड श्रीखंड घेतले, तर ते गुलकंद फ्लेवरचं श्रीखंड आहे. ते कसे बनवायचं याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे. याच्यामध्ये मी साखरेच्या गाठी वापरलेल्या आहेत, ज्या आपण गुढीपाडव्याला बनवल्या होत्या. त्याचा सुद्धा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. त्यामध्ये दही, दूध, बर्फ, थंडगार दूध आणि इलायची हे असे 3-4च इन्ग्रीडियंट लागतात. कमीत कमी इन्ग्रीडियंटमध्ये छान असा सुंदर चविष्ट असा आपला हा थंडगार पेय तयार होतं. यामध्ये मी थोडंसं गुलकंद फ्लेवरचं सिरप इथे ग्लासमध्ये टाकलेलं आहे आणि आपण सर्व जे जिन्नस मिक्सरमध्ये फिरवून घेतलं, ब्लेंड केलं, ते ग्लासमध्ये पोर करायचं आणि मस्तपैकी एन्जॉय करायचं. तुम्ही यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रुट्स आणि केशर टाकू शकता. मस्तपैकी झक्कास असं आपलं पियुष तयार होतं. आहे की नाही पारंपरिक थंडगार पेय. मार्केटमधून आर्टिफिशियल साहित्य वापरून जे कोल्ड ड्रिंक्स असतात, त्यापेक्षा आपले पारंपरिक पदार्थ आणि पारंपरिक पेय खूप चविष्ट आणि आपल्या शरीरासाठी सुद्धा पौष्टिक आहेत. तर तुम्ही सुद्धा असं रेसिपी नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी ट्राय केल्यानंतर तुम्हाला आवडली की नाही, हे तुम्ही मला कमेंट करून सांगू शकतात. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक